आज आपण बघणार आहोत मावशींच्या हातच्या साबुदाणा बटाट्याच्या चकल्यांचं का? आता किती चकल्या म्हणजे 1 किलो साबुदाणा? 1 किलो शाबूस तांदूळ बारीमधला आणायचा हां आणि 1 किलो बटाटा. बरं 1 किलोला 1 किलोच का? हां 1 किलोला 1 किलोच टाकायचं. हां हां. हां आता पहिल्यांदा आपण आदल्या दिवशी रात्री साबुदाणा भिजत घालायचं. संध्याकाळी हां चकल्या करायचं असेल तर संध्याकाळी भिजत घालायचं. हां 1 किलो बटाटे चांगले मग उकडायचे, 4 शिट्ट्या करून द्यायच्या हां सकाळच्या. हां. नमस्कार, द्वारकामाई किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर याच मावशींच्या हातचे आपण उडदाच्या डाळीचे पापड बघितले होते. तुम्ही सर्वांनी त्या व्हिडिओला खूप छान रिस्पॉन्स दिलेला आहे, खूप व्हायरल झालेला आहे तो व्हिडिओ. म्हणून परत एकदा याच मावशींच्या हातच्या मी अगदी परफेक्ट अशा साबुदाणा बटाट्याच्या चकल्या कशा करायच्या त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. आता हे पाणी मी ओतते शाबूस तांदूळ. आता आपण 1 किलो शाबूस तांदूळ घेतले तर ते 2 पाण्याने धुवून घ्यायचे स्वच्छ चांगले. हे 2 पाण्याने आपण शाबूस तांदूळ धुवून घेतले तर आता त्याच्यात मीठ टाकायचं 50 ग्रॅम. 1 किलोला 1 किलो बटाटे आणि 1 किलो शाबूस तांदूळ. 50 ग्रॅम मीठ लागतं त्याला. म्हणजे 1 किलो साबुदाणा 1 किलो बटाटे हे सगळं धरून मग परत 50 ग्रॅम मीठ टाकायचं. 50 ग्रॅम मीठ लागतं त्याला. हे आता आपण सोडा घेतलाय त्याच्यामध्ये हे छोटा चमचा आहे, यातला अर्धा चमचा टाकायचा. जर सोडा म्हणजे खायचा सोडा जास्त झाला तर लाल होतात. हा खायचा सोडा जास्त झाला तर थोडाच टाकायचा. हा थोडाच टाक. इथे मावशीने साबुदाण्यामध्ये साधारण अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा खायचा सोडा टाकलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून यामध्ये पाणी टाकून साधारण 2 ते 3 इंच साबुदाण्यावरती पाणी येईल एवढे यामध्ये पाणी टाकलेलं आहे. आता हे साबुदाणे आपल्याला रात्रभर भिजवून घ्यायचे आहेत. आणि चकल्या बी चांगल्या होत नाहीत. बारीकले शाबूस तांदूळ लागतात. म्हणजे आपण कसे साबुदाणे घेतले दाखवा जरा. बघा हे शाबूस तांदूळ बारीमधले येतं, एकदम पांढरं शुभ्र येतं. आणि कसे शाबूस तांदूळामध्ये 2 जाती असतात, ते एक भारी एक हलकी. तर आपण हलके घ्यायचेच नाही, चांगले होत नाहीत. भारीमधला शाबूस तांदूळ घेतले तर चकली येते, आता चकली येत नाही. आता हे भिजत घातलंय. आता आपण हे किती तास भिजवायचं? आता हे संध्याकाळी भिजत घालायचं. सकाळी जेव्हा आपल्याला 7-8 वाजता जेव्हा करायचे ना तेव्हा आपण करू शकतो. असं काही म्हणजे कमीत कमी 7-8 तास भिजवून. हा 7-8 तास म्हणजे रात्रभर भिजत सकाळीच करायचं डायरेक्ट 8 वाजता. आता रात्रभर ठेवून द्यायचं. संध्याकाळी भिजत घालायचे म्हणजे असे मऊ भिजतात. नंतर मग 1 किलो बटाटे सकाळी उकडायचे, 4 शिट्ट्या करायच्या आणि शाबूस तांदूळ असे परातीत घ्यायचे थोडे थोडे घ्यायचे. थोडं पाण्याचा हात घ्यायचा आणि असे चुरायचे. हातानेच चुरायचं नाही, मिक्सरला लावायचं नाही, हातानेच चुरायचे. असे पीठ मळतो तसं. पीठ मळतो असं चुरायचे. आणि हे पाणी थंडच घेतलं ना? पाणी साधच घेतलंय. हे असं चुरायचं जरा. नुसता पाण्याचा हात लावायचा ना, जास्त पाणी नाही घ्यायचं. जास्त नाही, नुसता असा हात लावायचा. थोडंसं चुरल्यानंतर थोडंसं तांब्याने हे करायचं, घसरायचा. असं थोडं. ह्याच्यामुळं काय होतं? त्याच्यामुळं चकल्या चांगल्या येतात. हे असं थोडं परातीत घ्यायचे शाबूस तांदूळ. असे पहिले हाताने चुरायचे, नंतर थोडे तांब्याने रगडायचे आणि साईडला करायचे. असं. त्याला असे शाबूस तांदूळ लागतात.
चकल्या म्हणजे अशा फुलतात ना चकल्या जास्त अशा त्याने? चांगल्या येतात. म्हणजे 1 किलो येतात. हां ते आपण खिसणीने खिसून घ्यायचे. ते असे खिसायचे खिसणीने. हे असे असे चांगले मऊ शिजवल्यात. 4 शिट्ट्या केले. 4 शिट्ट्या करायच्या कधी पण बटाट्याचे, म्हणजे मऊ शिजतात. म्हणजे ते पण लय पण गाळ नाही शिजवायचं ना? नाही नाही, असंच हे आता आहे. नाहीतर मग चिकट होते. हां, हे असेच म्हणजे खिसायला पण येतात ना 4 शिट्ट्या मारल्या की. आणि 3 मारले की जरा निबार राहतात, मग खिसता नाही येत. आणि मऊ पण होतात जरा 4 शिट्ट्या दिल्या की. हे आता सगळे बटाटे आपण खिसून घेऊया. बटाटे खिसून झाल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं चवीसाठी. बटाट्यात का? हां, टाकलं पाणी. आणि असं पाण्याचा हात लावून हे असं मळून घ्यायचं. हे असं पहिला बटाटा मळून लावायचं, पाण्याचा हात, जास्त पाणी नाही घ्यायचं. हे असं हे असं खिसून मऊ करून घ्यायचं. एकदम गोळाचा लोण्यासारखा झाला पाहिजे. हे असं म्हणजे चकल्या पांढऱ्या शुभ्र उठतात. असं करून घ्यायचं. त्यात मिसळायचं. आपण आता शाबूस तांदूळ खिसल्यात, आता बटाटे खिसल्यात. त्याचं एक मिश्रण करायचं चांगलं. 1 किलो शाबूस तांदूळ, 1 किलो बटाटा आणि हे 50 ग्रॅमच्या पुढं थोडीशी मिरची घेतली. जर तिखट पाहिजे असेल तर 100 ग्रॅम पण घालू शकता. आणि जर कमी पाहिजे असेल तर 50 ग्रॅम थोड्या 2-4 वरती टाकून द्यायच्या, म्हणजे परफेक्ट होतं. आणि आता याला मिठाचं प्रमाण पण काय आहे का? मीठ आहे, आपण 50 ग्रॅम घ्यायचं, पण आपल्याला आधी थोडंसं कमीच टाकायचं. परत नंतर लागलं तर आपण टाकू शकतो, कारण खराट झालं तर आपल्याला काढता येणार नाही. त्याच्यामुळं 50 ग्रॅम घ्यायचं, त्यात नंतर थोडंसं ठेवायचं. नंतर लागलं तर आपण टाकू शकतो परत. आणि आता हे सगळं मिक्स झाल्याच्या नंतरच आता मिरची वाटून मिक्स केल्या नंतर मिरची बारीक करायची आणि नंतर अशी वरून टाकायची. म्हणजे मिक्स केल्यावरच मिरची बारीक करायची, नाहीतर काळी पडते. नाहीतर काळी पडते. मग आपले हे सगळं झालं करून, शाबूस तांदूळ आणि बटाटे खिसून झाल्यानंतर त्याचा एक जीव केल्यानंतरच हे खिसायचे, म्हणजे कसे चकले सफेद उडतात. हे असं मग मीठ कमी झाले तर आपण हे बारका छोटा चमचा मिठाचा परत टाकतोय. त्यामुळे हे सगळं मळून झाल्यानंतर बघायचं मीठ लागतंय का नाही लागतंय. जास्त खराट बी चांगलं नाही लागत. आणि वाळवणाच्या ह्याच्यात थोडं मीठ कमीच टाकतात. वाळलं बरोबर होतं. बरोबर होतं. एकदम चकली भारी होती. पीठ झालंय ना मळून आपलं. आता ह्या चकल्या आपण करायला सुरुवात केली. आता हे भरून घेतोय. असं जरा मळून घ्यायचं परत थोडंसं, आणि मग हे असं भरायचं. साच्याला काही साच्याला लावायचं काय नाही, नुसतं साच्यात भरायचं आणि करायचं. आणि येडं घालताना ना असे वाकडे तिकडेच घालायचे, जास्त गोल नाही घालायचे. गोल घातले तर चकली फुलत नाही. थोडे असे घातले ना तर व्यवस्थित चकली फुलते. आता या चकल्या आपण 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत. तुमच्याकडे जर असं ऊन नसेल तर तुम्ही 1 दिवस फॅनखाली वाळवून नंतर गॅलरीमध्ये किंवा खिडकीमध्ये ऊन येत असेल तिथे तुम्ही सुकवून घेऊ शकता. तर आता ह्या चकल्या आपण 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेतल्यानंतर छान अशा चकल्या वाळलेल्या आहेत बघा. आणि याचा कलर अजिबात काळपट झालेला नाही. आपण यामध्ये जी मिरची टाकलेली आहे ती मिरची अगदी संपूर्ण मिश्रण तयार झाल्यानंतर वाटून टाकली होती, त्यामुळे यातल्या मिरचीचा कलर देखील काळपट झालेला नाही. त्यामुळे चकलीचा कलरसुद्धा छान आलेला आहे. आता या चकल्या आपण तळून बघूया. चकल्या तळण्यासाठी गॅसवरती कढईमध्ये मी तेल ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी. आणि तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये आपण चकल्या टाकून घेऊया. या चकल्या तळत असताना तेल थोडं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि नंतर चकल्या टाकायच्या, म्हणजे तेलात छान त्या फुलल्या जातात. तर इथे बघू शकता तुम्ही चकल्या मस्त फुलत आहेत एकदम आणि पांढरं शुभ्र झालेल्या आहेत. मस्त झालेल्या आहेत बघा चकल्या आपल्या. तर आता या चकल्या तळून झालेल्या आहेत, काढून घेऊया.
इथे मी थोड्याशा चकल्या तळून घेतलेल्या आहेत आणि एक चकली तुम्हाला मी तोडून दाखवते आणि ते बघू शकता तुम्ही, मस्त खुसखुशीत अशा चकल्या तयार झालेल्या आहेत. अजिबात गरम पाण्यात टाकलेलं नाही किंवा शिजवलेलं नाही आहे, तरीसुद्धा या चकल्या खूप मस्त अशा खुसखुशीत झालेल्या आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही चकल्या नक्की करून बघा. ही मावशींची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आणि पुढची जी रेसिपी असणार आहे ती आहे मावशींच्याच हातची साबुदाण्याच्या पळीपापड्यांची. ती सुद्धा नक्की बघा. तर आजचा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.